आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पदर लोळतोय खाली. ही मुलगी ना आमची पाठ सोडत नाहीये. काय करायचं हिचं? आता ही वॉशरूम मध्ये गेले म्हणजे परत इथूनच येणार आणि परत येताना आम्ही तिला समोरच दिसणार. बाहेर पडायचं तर त्या बाजूला श्रेयस आहे. अरे देवा, काय करू आता? यशोधरा सरनाईक, आज तुमचं काही खरं नाही. होपफुली आमची आयडिया वर्क होईल आता. देवा, हेल्प. ए, तू पैसे कधी परत करतोस ते सांग. मी कसले पैसे? कसले पैसे? काय पैसे मागतोय मी? आणि फुकटची ना नाटकी बंद कर. नाही द्यायचा. काय करणार आहेस? नाही देत. काय करणार सांगू तुला? टाकेल तुला मी. म्हणून नाटकी करतो. ऐका माझं, ऐका. हो, इथे फॅमिलीज आहेत. तुम्ही का असा आरडाओरडा करताय? काय प्रॉब्लेम आहे? याने पैसे घेतलेत माझ्याकडून. वर्ष झालं तरी अजून परत द्यायचं काय नाव काढत नाही. इथे पार्ट्या करायला त्याच्याकडे पैसे आहेत. अहो सर, मी खरंच सांगतोय, माझ्याकडे नाहीयेत पैसे. मी कुठून देणार आहे याला? खोटं बोलू नकोस. नाही तर ऐका 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 हे बघा, ऐका माझं. ते म्हणतायत ना पैसे परत करतील म्हणून, आणि तुम्ही पैसे घेताना काही वाटलं नाही आणि आता देताना प्रॉब्लेम आहे. सर, माझी नोकरी गेलीये. मी कुठून देणार आहे याला पैसे? ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. हे बघा, त्यांना अजून काही दिवसांची मुदत द्या, ते परत करतील पैसे. हो सर, मला फक्त 1 आठवड्याची मुदत दे. मी तुझे सगळे पैसे परत करतो. मी शब्द देतो हवं तर त्यांच्या वतीने. थांबा, हे माझं कार्ड, हे तुमच्याकडे ठेवा. काही वाटलं त्यांनी पैसे नाही परत केले तर मला येऊन भेटा, मग बघूया काय करायचं. हॅलो, हा, तुम्ही निघा तिथून. हो हो हो, ठीक आहे. हा, ठीक आहे ठीक आहे. 1 आठवड्यात परत पैसे करायचे, नाही तर. हो, नक्की करेन पैसे परत. तुम्ही बोललात म्हणून याला सोडतोय. धन्यवाद साहेब. इट्स ओके. आय एम सो सॉरी. ते अचानक भांडण सुरू झालं आणि मला बघवलं नाही म्हणून मग मी मध्ये पडलो. आय एम सॉरी, मी आपला लंच स्पॉइल केला. नाही, प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. उलट तू ज्या पद्धतीने त्यांच्या मध्ये पडून त्यांचं भांडण सॉल्व्ह केलंस ना, माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला रिस्पेक्ट अजून वाढलाय. खरंच? हो बाबा. चल बसूया. तुला खरंच राग आला नाहीये ना माझा? अरे बाबा, अजिबात नाही. उलट मला तुझ्या समजूतदारपणाचं खूप कौतुक वाटतंय. सिरियसली? थँक्यू सो मच मॅम. पण खरी समजूतदार तू आहेस माहितीये. मी? आता माझं का कौतुक? हा, मी दुसरी कुठली मुलगी असते आणि असा लंच स्पॉइल झाला असं तर ती चिडली असते खूप. झालं. आता कौतुकानेच आपण पोट भरायचं की जेवायचं पण आहे? नाही, जेवायचं आहे ना. भूक लागली मला. मी दुसरा काहीतरी ऑर्डर करतो. थांब. कशाला? हे एवढं जेवण आहे ना, हेच खायचं आपल्याला. अगं, ते गार झालंय आता. काही गारबीर झालं नाही. हे एवढं वाया जाईल त्याचं काय? कधी कधी ना मला आश्चर्यच वाटतं. म्हणजे तू इतक्या श्रीमंत घरातली मुलगी आहेस, लहानपणापासून पॅम्पर्ड चाइल्ड असशील, जे मागशील ते मिळालं असेल. कधी कधी तर मागायची गरज पडली नसेल, पण तरी तू साध्या घरातल्या मुलीसारखा साधा विचार करतेस. हो, कारण ना मॉम डॅड आजपर्यंत हेच शिकवत आलेत. आपण किती उंचीवर पोहोचलो ना, तरी आपली पाळं मुळं जमिनीशी घट्ट बांधलेली असायला हवी. आणि आज आपल्याला सगळं मिळतंय. आणि या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना साधा एक वेळचं जेवण पण मिळत नाही. मग त्यांच्याकडे बघितलं ना की पैशांची किंमत आपोआप कळते. आता माझ्या मनातला तुझ्याबद्दलचं रिस्पेक्ट वाढलं. काय बकवास दिवस आहे आजचा. आम्ही इथून बाहेर पडायलाच नको होतं. आता ती आराध्या काही पाठ सोडणार नाही. थँक गॉड, थोडक्यात वाचलो आज. नोबडी डिसाइडेड.
आता आज उद्या या रूम मधनं बाहेरच पडायचं नाही. आमचा पुढचा नेम करेक्ट बसण्यासाठी आता हे नाटक सगळ्यांना खरं वाटलं पाहिजे. यशोधरा, सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसलाच पाहिजे. डू यू अंडरस्टँड? आलीस तू? कशी झाली लंच डेट? खूप छान. खूप दिवसांनी असं बाहेर गेलो होतो ना, छान फ्रेश वाटलं. ग्रेट. चला, ॲटलिस्ट तुझं तरी बरं चाललंय. म्हणजे काही नाही, जाऊ दे. अगं म्हणजे काय बोलतेस तू? जरा स्पष्ट सांग ना, मग मला कळेल. तर हे बघ, मला असं वाटतंय की माझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. म्हणजे ती शनाया सगळ्यांना असं इम्प्रेस करतेय ना की अक्षय आणि माझं लग्न होईल. त्याचे होप्सच कमी होत चालले आहेत ना. तू असा नेगेटिव्ह विचार का करतेस सारखा? मग अजून काय करू मी ताई, सांग ना. जे दिसतंय तेच बोलतेय मी. आणि मुळात मला हे कळत नाहीये की तू माझ्या आणि अक्षयच्या लग्नासाठी पुढाकार का नाही घेत आहेस. हे बघ, मला थोडा वेळ दे. सासूबाईंना एकदा त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली ना की आपण, आणि त्यांना जर शिक्षाच नाही झाली तर, किंवा त्यांना शिक्षा मिळेपर्यंत खूप वर्ष निघून गेली तर मग मी काय करायचंय? वाट बघत राहायची का? मला कळतंय, पण बघ ना, आता त्या मनशांती केंद्रात गेल्यात. तिकडून त्या आल्या की कदाचित त्यांच्यात बदल झालेला असेल. मग त्यांच्याशी बोलणं सोपं होईल. आणि तसं जरी नाही झालं ना तरी मी स्वतः जाऊन आजींशी तुझ्या आणि अक्षयच्या लग्नाविषयी बोलणार आहे. पण प्लीज आत्ता थोडा धीर धर. आत्ता जर आपण गडबडीत काही चुकीचा निर्णय घेतला तर. हे बघ, तसंही त्या मनशांती केंद्रात जाऊन त्यांच्या पापाची प्रायश्चित्त करतील. त्यातला त्या आहेत असं मला नाही वाटत. तुला वाटतंय का? खरं तर मला नाही वाटत आहे, पण तसं घडलंच तर चांगलीच गोष्ट आहे ना. आणि जर त्या तिथे गेल्याच नसतील तर? पण आता ते कसं कळेल आपल्याला? कळेल. तुला त्या केंद्राचं नाव माहिती आहे का? आपण त्या मनशांती केंद्रात फोन करूया आणि तिथे कन्फर्म करूया ना की यशोधरा तिथे आली आहे की नाही. आपल्याला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळेलच ना. नाव मला माहिती आहे, ओंकार मनशांती केंद्र, पण त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. त्यात काय एवढं, तुझा फोन दे. आपण ऑनलाईन सर्च करूया, मग आपल्याला मिळेल त्यांचा नंबर. गुड. हॅलो, ओंकार मनशांती केंद्र. ॲक्च्युली यशोधरा मॅम तिथे पोचल्या आहेत की नाही ह्याची चौकशी करायची होती. त्यांचं पूर्ण नाव आहे यशोधरा सरनाईक. हो का? तुम्ही प्लीज एकदा परत चेक करता का? ठीक आहे, चालेल. आमच्याकडून काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. थँक्यू. काय म्हणालेत ते? आई ते म्हणाले की यशोधरा सरनाईक नावाची कोणतीही व्यक्ती त्या केंद्रात नाही. काय? मला वाटलंच होतं. मला आधीच डाऊट आला होता. तू एक काम कर, मला फोन दे, मीच फोन करते त्यांना. उचलत नाही. या आराध्याला आमच्याशिवाय चैन पडत नाही का? तर कशाला कॉल करते? आराध्या आम्हाला आमची खुशाली विचारलं तर कॉल करणार नाही. याचा अर्थ तिला नक्की संशय आला असेल. पण कसा? शी डिडंट सी मी. तिने त्या मनशांती केंद्रात फोन केला तर? यशोधरा, इट शुड हॅव बीन अ फुल प्रूफ प्लॅन. अशी चूक कशी करू शकतेस? नो 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 नो, आय मस्ट डू समथिंग. सासूबाई आता माझाही फोन उचलत नाहीयेत, म्हणजे या नक्कीच मनशांती केंद्रात गेल्या नाहीयेत. पण मग या गेल्या कुठे असतील? आणि यांना असं वागून काय प्रूव्ह करायचं आहे? आणि तुला एवढं सगळं होऊनही कळत नाहीये का? त्या कधीच नाही सुधारणार. रोज नवीन काही ना काही प्लॅन्स करतील, आणि आताही त्या काहीतरी नवीन प्लॅन करत असतील. उचल.
नमस्कार, मी ओंकार मनशांती केंद्रातून बोलतोय. तुमचा कॉल आला होता आता आमच्या केंद्रात. बोला. मला माफ करा, ज्यांनी फोन उचलला होता त्यांना कसलीही कल्पना नव्हती म्हणून चुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली. यशोधरा सरनाईक याच मनशांती केंद्रात आलेले आहेत. आपण कोण बोलताय? मी आराध्या बोलते. ऍक्च्युली मी त्यांना कॉल केला होता, त्या व्यवस्थित पोहोचल्या की नाही, पण त्यांनी कॉल घेतला नाही म्हणून मी तुम्हाला कॉल करत होते. आत्ता त्या योग साधनेमध्ये आहेत म्हणून तुमचा फोन त्यांना देता येणार नाही. मी तुमचा निरोप त्यांना देतो. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. ओके. मला अजूनही यांची खात्री वाटत नाहीये, पण श्रेयस समोर ह्याबद्दल उघडपणे काही बोलताही येणार नाही. सासूबाई नक्की मनशांती केंद्रातच गेल्या आहेत हे कन्फर्म करण्यासाठी काहीतरी करावंच लागेल. थँक्यू. कशी झाली कॉन्फरन्स? मस्त. आजी आराम करतात, बाबा त्यांच्या रूम मध्ये आणि अक्षय ऑफिसला. तो आला नाही अजून? नाही, ऍक्च्युली ते म्हणाले की मला इशिताकडे काहीतरी काम आहे, सो त्यांनीच तिला ऑफिसला बोलावून घेतलं. अक्षयने इशिताला ऑफिस मध्ये बोलावून घेतलंय? हो. असं काय काम आहे म्हणजे त्याला घरी बोलता येणार नाही असं काय बोलायचं असेल? जाऊ दे ना, तू कुठे एवढा विचार करतोस? काहीतरी काम असेल म्हणूनच बोलावलं असेल ना. इशिता अगदी श्रावणीसारखीच दिसते. तिचं बोलणं, तिचं वागणं श्रावणीसारखंच आहे. म्हणजे तुला इशिता आवडायला लागली आहे? तू विसरतोयस, ममांनी माझं लग्न शनायाशी फिक्स केलंय. आणि खूप दिवसांपासून तुला सांगेन सांगेन असा विचार करते, पण बोल ना मग. तुला राग नाही येणार? काय झालंय? नाही, काही झालं नाहीये, पण झालं तर? काय बोलतेस तू? म्हणजे तुला नाही वाटत का असं की इशिता आणि अक्षयची जोडी खूप छान दिसेल? तुला पण वाटतंय असं? नीट सांगणारच काय झालंय ते? ममांनी एक डिसिजन घेतलाय. कुठला डिसिजन? सगळी प्रॉपर्टी श्रेयसच्या नावावर करण्याचं. काय? हो, गुरुजी ममांना म्हणाले की सगळी प्रॉपर्टी जर श्रेयसच्या नावावर केली तर बिझनेसमध्ये भरभराट होईल आणि माझ्या नावावर केली तर बिझनेसमध्ये खूप लॉस होणार आहे. पण सगळी प्रॉपर्टी भाऊजींच्या नावावर? हो ना. हे असं कसं करू शकतात मॅम? हो ना, मलाही कळत नाहीये, पण मम्मांचा माझ्यापेक्षा गुरुजींवर जास्त विश्वास आहे. नाही म्हणजे बिझनेसमध्ये मी पण श्रेयस एवढीच मेहनत करतोय, रिटर्न मध्ये मला काय मिळणार आहे? यशोधरा इंडस्ट्रीज मध्ये एक वर्करचा जॉब. आता तूच सांग इशिता, मी काय करू? खरं तर मॅम असं काही करू शकतात यावर विश्वासच बसत नाहीये माझा. कारण त्यांच्यासाठी तू आणि श्रेयस भाऊजी दोघे तेवढेच महत्वाचे आहेत ना. हो, पण गुरुजी बोलले म्हणून मम्मा. आय नो, त्यांचा खूप विश्वास आहे ह्या सगळ्यावर, पण मला नाही पटत हे शकून अपशकून. कारण तू काय किंवा श्रेयस भाऊजी काय, दोघेही तेवढेच केपेबल आहात आणि छान बिझनेस सांभाळताय तुम्ही. मग असं कोणाचं काहीही ऐकून तुझ्यावर अन्याय का करतायत त्या? पण एवढी प्रॉपर्टी हातातून जाणार आहे, त्याचं काय? हे बघ अक्षय, प्रॉपर्टी तुझ्या हातातून जाईल, पण काम तर असेल ना तुझ्या हातात. आणि मला मान्य आहे की मॅमच्या अशा वागण्यामुळे तू कदाचित स्वतःला कमी लेखू शकतोस किंवा डिलेमामध्ये जाऊ शकतोस, पण हे एक आई म्हणून त्यांना कळायला हवं ना. आणि त्यांच्या एवढं लक्षात येत नाहीये का की तूही तेवढीच मेहनत घेतोयस जेवढी श्रेयस भाऊजी घेत आहेत? आई तर बसून खात नाहीयेस ना. पण पैसा महत्वाचा नाही का? अगं, खरं तर अक्षयच्या मनातही फिलिंग्स आहेत इशिताबद्दल. खरंच? फक्त तो जरा कन्फ्युज्ड आहे. कन्फ्युज्ड? का कन्फ्युज? हा, कन्फ्युज म्हणजे मम्मानी शनायाशी एंगेजमेंट केली आहे ना त्याची, त्यामुळे इशिता का शनाया असं कन्फ्युज्ड आहे तो. तिचा काय एवढा विचार करायचा आहे? ती किती फेक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीये ती कशी आहे. तिला फक्त पैसा हवाय. आता बदलली आहे ना ती, म्हणजे दाखवते तरी तसं.
अच्छा, म्हणजे तुला कळतंय तर. पण मग हेच तू अक्षयला का नाही समजावून सांगत? कसं आहे ना आराध्या, मी या विषयावर बोलणं करेक्ट नाहीये. हे डिसिजन अक्षयनी स्वतः घ्यायला हवं, त्याचा त्यांनी विचार करून. तुला एक विचारू? हो विचार ना. म्हणजे समजा एखाद्या मुलाकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप पैसा आहे, खूप ऐश्वर्य आहे, पण त्याचं तुझ्यावर प्रेम नाहीये. तू त्या मुलाशी लग्न करशील? की एखादा मुलगा ज्याच्याकडे पैसा नाहीये, प्रॉपर्टी नाहीये, पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्याच्याशी? तुझ्या प्रश्नाचा रोख कळतोय मला अक्षय, पण याचं खरं खरं उत्तर देऊ? जर एखाद्याचं खरंच माझ्यावर मनापासून प्रेम असेल आणि माझंही तेवढंच प्रेम असेल ना त्याच्यावर, तर मी वाटेल त्या परिस्थितीत त्याच्याबरोबर राहू शकते. खरंच? 100%. फक्त प्रश्न एवढा आहे की त्याचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे, हे मला कळायला हवं. कळेल, योग्य वेळ आली की तेही कळेल. आपण निघूया का? घरी सगळे वाट बघत असतील. चल. मी काय म्हणते श्रेयस, आपण जेवायला बसूया का? अक्षय आणि इशिता आले? हो, ते ऑन द वे आहेत, पण ते येतील तोपर्यंत आपण सुरू करूया ना. आजींची औषधांची वेळ झाली आहे, त्यांना भूक पण लागली असेल ना. एक 5 मिनिट वाट बघूया. ठीक आहे. ममांचा काही कॉल मेसेज वगैरे? नाही, काही कॉन्टॅक्ट झाला नाही. अच्छा. तुला माहितीये, मी ना सहज असं क्युरिओसिटी म्हणून त्या मनशांतीच्या साईटवर जाऊन बघितलं की ती जागा कशी आहे, तिथलं ऍटमॉस्फिअर कसं आहे. मग मी बघितलं तिथे इतकं छान वातावरण आहे ना की मम्मा एवढ्यात आपल्याला विसरल्या असतील फॉर शुअर. कारण एवढ्यात पाऊस पडून गेलाय, सगळीकडे छान अशी हिरवळ झालीये, झाडं आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप शांतता आहे आणि एकांत आहे. तुला पण जायचंय का तिथे? मला आवडेल जायला. तू ममांना सांग तिथला एखादा असा छान क्लासी फोटो पाठवायला, म्हणजे जिथे ओमकार मनशांतीचा बॅकग्राऊंडला असा लोगो असेल. मस्त आयडिया आहे. थांब, मेसेज करतो मामा. आणि हो, ममांना हे पण सांग की तो फोटो तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट करा एखाद्या छान कॅप्शन बरोबर, म्हणजे लोकांना इन्स्पायर्ड फील होईल. हे बघ, मेसेज केला सुद्धा. आता मी मेसेज केला ना, मम्मा लगेच फोटो काढून पाठवतील बघा. हे बघा, आला मेसेज. बफर होत राहिलंय हे. नेट पण आत्ताच स्लो व्हायचं होतं. होईल, डाउनलोड होईल. हे बघ, झालं. यार, करेक्ट म्हणालीस तू. काय वातावरण आहे. मला जावंसं वाटतंय. फोटो बघून बघ, किती छान फोटो आहे. हो, आणि ममांकडे बघून असं वाटतंय की त्या खूप छान फ्रेश झालाय, आणि त्यांना असं बघून ना मला बरं वाटतंय. खरंच छान समाधानी वाटतायत मम्मा. म्हटलं होतं ना मी तुला, त्यांचा डिसिजन करेक्ट आहे म्हणून. बघ. हो, त्यांना चेंजची गरज होतीच. बरं झालं. आणि त्या इतक्या दिवसांपासून एवढ्या स्ट्रेसमध्ये होत्या, आता तिथे मनशांती केंद्रात त्यांना योगा, मेडिटेशन हे सगळं होत असेल ना, सो त्या अशा छान रिलॅक्स झाल्या. अँड आय एम शुअर त्या जेव्हा परत येतील ना घरी, तेव्हा सगळं असं पूर्वीसारखं छान झालेलं असेल. फिंगर्स क्रॉस्ड. मला ना तुझं हेच आवडतं. तू सगळ्या गोष्टींचा असा पॉझिटिव्ह विचार करतेस. म्हणजे मा तुझ्याशी कशाही वागल्या तरी तू मात्र त्यांच्याबद्दल चांगलाच विचार करतेस. कारण जगातल्या सगळ्या सुना सासवांशी वाईटच वागतात असं नाही. जगातल्या सगळ्यांचं माहित नाही मला, पण माझं जग तूच आहेस. तुझ्यामुळेच तर हे सगळं जगणं आहे. काही काय? काही नाही, खरंच सांगतोय. अगदी पहिल्या दिवसापासून तू इथे ऍडजस्ट झालीस. इतरांप्रमाणे स्वतःच्या स्वभावात बदल केलेस. सतत सगळ्यांचा विचार करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस, वेळेस कोणी चुकलं तर त्यांना माफ करतेस.
तुला माहितीये हल्लीच्या मुलींचा असा स्वभाव नसतो. कारण हेच माझं कर्तव्य आहे आणि या सगळ्याचं क्रेडिट ना मला माझ्या मॉम डॅडला द्यायचंय. पण याचं क्रेडिट मी तुला देतो. थँक्यू सो मच. थँक्यू काय त्यात. तुला माहितीये लहानपणापासून ना मॉम डॅडनी मला हेच शिकवलंय, एखाद्या गोष्टीत जर आपण कमीपणा घेऊन ती गोष्ट छान आणि सहज सोपी होणार असेल ना तर आपण आधी कमीपणा घ्यावा. कारण माझ्यासाठी माझी माणसं आणि त्यांचा आनंद हीच पहिली प्रायोरिटी आहे. बाकी सगळं नंतर. अगदी मी सुद्धा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी सुखासाठी मी काहीही करायला तयार आहे. हे असे छोटे मोठे सॅक्रिफायसेस सुद्धा काहीच नाहीये त्याच्या पुढे. एवढा कोणीही विचार करत नाही. ज्यांना तू छोटे छोटे सॅक्रिफायसेस म्हणतेस ना त्यापेक्षा छोटेही कोणी करायला तयार होत नाही. म्हणजे स्वतःचा विचार करत असतात आणि म्हणून मग छोटे छोटे प्रॉब्लेम्सही मोठे होतात. खरंय. आणि मला कल्पना आहे या गोष्टींची. बघ ना एखाद्या मोठ्या जहाजाला असं छोटंसं छिद्र जरी पडलं तरी ते बुडू शकतं आणि मला असं कधीच होऊ द्यायचं नाहीये. काय बघतोयस? किती छान बोलतेस तू. ऐकत राहावंसं वाटतं.